कविते काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मध्ये येते सांभाळीत काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठाला परिसावी विनंती माझी पंढरीनाथ असो नसो भावालू तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्राप्त प्रसंगी देव संतांच्या दरबारामध्ये संत सज्जन तथागत भक्तिमती माता यांच्या चिंतनरूपी सेवेच्या संबंधानं आणि परिहाराच्या निमित्तानं बोलायचं झाल्यास आपल्या पुण्य पावन साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या जागेवर दत्त जयंतीच्या निमित्तानं चालत असलेला आपला हा नामसंकीर्तन सोहळा हा नामयज्ञ हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंदाचा योग आहे भाग्याचा योग आहे मायबापाहून निमित्त कुठलंही असू द्या पण आज समाजाला वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे याचं कारण आहे समाज अधोगतीच्या दिशेने चाललाय भरकटत चाललाय दिशाहीन होत चाललाय आणि या दिशाहीन झालेल्या समाजाला भरकटलेल्या समाजाला व्यसनाधीन झालेल्या समाजाला बावरलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य जगाच्या पाठीवर जर कोण करत असेल तर तो अनादी कालापासून चालत आलेला पवित्र संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि हे वारकरी संप्रदायाचं संस्काराचं शिबिर गेल्या 6 दिवसापासून आपल्या गावामध्ये चालू आहे अतिशय आनंदाचा योग आहे आनंद वाटला मायबाप हो एवढी सर्व आणि काय तर भरगच्च मंडळी कीर्तनाला पाहिल्याच्या नंतर आणि इथं आल्याच्या नंतर बऱ्याच वर्षाच्या नंतर आलो त्याच्यामुळे इथं दिसतोय तो बदल आणि तो बदल पाहून खरोखर मनाला प्रसन्न वाटलं
कारण ज्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला कुठंतरी एक साधी गवताची कुटी होती, बाकी आजूबाजूला काही नव्हतं. पण आज इथं आल्याच्या नंतर आणि काय तर सर्व गोष्टी आणि काय तर उपलब्ध झाल्या मायबाप. जे जया पाहिजे ते आहे रे. इथं सगळ्याच गोष्टी आणि काय तर राहण्यासाठी आता एवढं हे भक्त निवास आहे. बाबांचं हे मंदिर, इकडेही मंदिर आणि काय तर मोठं दिसायला लागलं. हे सर्व तुमचं एकत्रीकरणाचा आणि काय तर हा पराभव हे परिणाम आहे मायबाप हो. तुम्ही सर्वजण एकत्रित आले आणि सर्वांच्या सहकार्याने आणि काय तर इथं हा दिसून आलेला हा बदल आहे. विठ्ठल विठ्ठल गुरुचरित्राचं पारायण आहे मायबाप. खरं सांगू, शेलोडीत कीर्तन म्हटलं आणि गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की पहिली आठवण येते ती आमच्या सुदाम मामाची. सुदाम मामाचं नाव पहिल्यांदा लक्षात येतं. आज सप्ताहातील सर्व मंडळी मला जसेच्या तसे दिसतात दादा, पण खरं सांगू कुठंतरी उणीव वाटल्यासारखे होते. एक सुदाम मामा नाही आणि मला असं वाटतं एक आपले देवीदास मामा नाही तावरी. हे दोन माणसं आपल्या कार्यक्रमातले आज दिसत नाही मायबाप. कारण मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये कोणची वेळ कशी येईल, कोणता टाइम कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. इथं कोणीच राहण्यासाठी आलं नाही मायबाप हो. आजा गेला, पंजा गेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पण तू हे तैसा झाला. कारण त्या काळाचा तडाखा काही वेगळा आहे, तडाखा काही वेगळा आहे. मग काळाच्या तडाख्यात प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावं लागणार आहे, आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. म्हणून आदरणीय सुदाम मामाची आठवण आली. आता या वर्षी मला असं वाटतं पारायणाचा आणि काहीतरी जे कथेचा जो कार्यक्रम आहे तो मला असं वाटतं भुजंग महाराज आहे ना, भुजंग महाराजांच्या आणि काहीतरी मुखातून पारायणाचा आणि काहीतरी कार्यक्रम आहे मायबाप हो. इथं आल्याच्या नंतर आनंद वाटला. सर्व विनेकरी बाबा, गायक वादक मंडळी, खरं सांगू आपल्या समाजामध्ये गायक वादक मंडळी, कीर्तनकार मंडळी तयार झाली. सगळ्यात मोठा आणि काहीतरी कौतुकाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे मायबाप हो. आमची माऊली आहे, आपल्या समाजाचं वैभव आहे, परिसराचं वैभव आहे. माझा रघु दादा आहे, गोड आहे, माझा वसुदेव दादा आहे. आज आनंद वाटला. कीर्तनही रक्तड्याचं, वाजवण्यासाठी सुद्धा रक्तड्याच आहे आणि पंगत सुद्धा विठाला विठाला दर्शनास आणि योगासाठी घेतला मायबाप हो. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अभंग तुकोबऱ्यांचा आहे आणि तुकोबऱ्या या अभंगामध्ये वारकरी संप्रदायातील मायबाप साधू संतांनी तुमच्या आमच्यावर जे अगणित उपकार केले त्या उपकाराची तुम्हाला आणि मला जाणीव करून देतात. गड्या विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी तुमच्या आमच्यावर अगणित उपकार केले. अगणित म्हणजे ज्याची गणना सुद्धा होऊ शकत नाही आणि तेवढे उपकार आपल्यावर दुसरं कोणी करू सुद्धा शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय,
धर्मे त्यांचे ने देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी तुमच्या आमच्यावर अगणित उपकार केले, ज्याची गणना सुद्धा होऊ शकत नाही, आणि तेवढे उपकार आपल्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. महाराज असे काय उपकार केले हो? संतांचे उपकार सांगत सुटलं तर रात्र पुरणार नाही बाबा, रात्र पुरणार नाही. पण आजच्या कीर्तनापुरता एखादा एक दोन उपकार तुमच्या समोर ठेवतो गड्या. मला असं वाटतं कालची गीता जयंती झाली ना, गीता 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 वाचे जे म्हणती. हिंदू धर्मातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर तो गीता आहे. गीता आहे. कदाचित एखाद्याच्या मनात असा प्रश्न असेल की महाराज गीतेपेक्षा सुद्धा वेद हे श्रेष्ठ आहेत. पण खरं सांगू, वेदापेक्षाही गीता ही श्रेष्ठ आहे. कशी पटून देईल मायबाप? वेदाचा जन्म हा भगवान परमात्म्याच्या श्वासातून आहे, पण गीतेचा जन्म माऊली, गीतेचा जन्म कुठून आहे? सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी कोण सांगे, कोठे सांगे, कोणत्या उद्देशानं सांगे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर एकाच प्रमाणात आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. भगवान परमात्म्यानं तुमच्या आमच्यासाठी आणि काहीतरी ही गीता. पण खरं सांगू, हिंदू धर्मातला धर्मग्रंथ जरी गीता असला, सर्वश्रेष्ठ ग्रंथ जरी गीता असला, तरी सुद्धा गीता ही संस्कृत मध्ये आहे. आणि मला तरी असं वाटतं 99% समाजाला संस्कृत भाषा कळत नाही. संस्कृतची शायनिंग मारणारे लोक बरेच झाले आता, पण संस्कृत 100% कळतच असेल, वाचताच येत असेल, बोलताच येत असेल, अशी माणसं फार कमी आहेत. कांड्यावर मोजण्यासारखी उग गावातून एखादा भरेल. प्रमाणे संस्कृत भाषा जगाशी कळेना. संस्कृत भाषा समाजाला कळत नाही मायबाप हो. शायनिंग मारणारे अनेक आहेत. एक सासूबाई जवळच्या पुढे शायनिंग मारत होती. जवळ प्राध्यापक होतं संस्कृतचं. ऐका लक्ष देऊन, जवळ प्राध्यापक होतं संस्कृतचं, आणि ती सासूबाईला वाटलं आता हे प्राध्यापक आहे, याच्या पुढे आपण सुद्धा संस्कृत बोलून दाखवलं पाहिजे. सासूबाईच्या हाचा कप घेऊन समोर आल्या आणि जावायला म्हणे संस्कृत काय अवघड आहे जावई बापू, संस्कृत तर मी बोलते. आता ती जावई हुशार होतं बिचार. ती म्हणे बोला सासूबाई बोला बोला. सासून जावयाच्या पुढे शायनिंग मारायला सुरुवात केली. अहो संस्कृत म्हणजे काय अवघड आहे? प्रत्येक शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला की झाली संस्कृत. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. एवढी सोपी आहे का संस्कृत? अरे संस्कृत जर एवढी सोपी असती तर भगवान परमात्म्याला अवतार माझ्या ज्ञानोबरांचा घ्यावा लागला नसता. थोडं लक्ष देऊन ऐका. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं या सर्वसामान्य समाजासाठी मी आणि काहीतरी गीतेसारखं तत्वज्ञान या समाजाच्या हातात दिलं. पण हे तत्वज्ञान संस्कृत मध्ये असल्यामुळं या सर्वसामान्य समाजाला संस्कृत भाषा कळत नाही, आणि हे गीतेतलं जे तत्वज्ञान आहे हे लोपलेलं राहील. म्हणून भगवान परमात्म्याला दया आली, आणि भगवान परमात्म्यानं काय केलं सांगू? अरे केली दे मराठी गीता देवी, केली दे मराठी गीता देवी. टाळी वाजवा गड्या. बसले बाप्पा जसे काही धरून आणले, अंगावर घेतलं त्याच्यात असे हात. कोणी टाळी वाजवायला रिकामं नाही, काय नाही. खरं सांगू, अरे आपल्या लेकरांचं कौतुक आपणच केलं पाहिजे. आपलेच आहेत ना ते. पण खरं सांगू, किती चांगलं काम करू द्या शेजाऱ्याच्या लेकरांना. लोक चांगलं म्हणत, आपल्या लोकांना एक खोड आहे. खोड आहे आपल्या लोकांना. आपले लोक फार खोडीचे आहेत माय बापा हो. किती चांगलं काम करू द्या शेजाऱ्याच्या लेकरांना, त्याचं कौतुक करणार नाही, करणार नाही कौतुक. असं तोंड वाकडं करते.
त्याचं तरी काय इतकं गावाकडं करतो तोंड पिस्तुल्या. अरे आपलंच आहे ना ते म्हणणं चांगलं वाजवणं टाळी. वाजवा माऊलीसाठी टाळी एकदा. आता कीर्तनामध्ये प्रमाण म्हटलं की न सांगता गोड टाळी वाजवा. तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे जी आईनं मुलाला दिलेल्या शाबासकीत आहे. का एखाद्या लेकरानं छोट्याशा लेकरानं जर घरात चांगलं काम केलं मायनं जर शाबासकीची थाप टाकली, माय माझा राजा माय माझा बबड्या माय माझा वाघ माय असे टप थाप टाकले त्या लेकराला आणखी स्फुरण चढतं आणि लेकरू आणखी चांगले काम करण्यासाठी तयार होतं. म्हणून तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे जी आईनं मुलाला दिलेल्या शाबासकीत आहे. आता याच्यासाठी इकडे नेलं. बोला आपलं काय चाललं होतं. भगवान परमात्म्याला दया आली आणि भगवान परमात्म्यानं जर काय केलं असेल, केली से मराठी गीता देवी. भगवान परमात्म्यानं अवतार ज्ञानोबरांचा घेतला. अरे लोपले ज्ञान जगी काय ताप झाला बापा. लोपले ज्ञान जगी इथून नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भगवान परमात्म्यानं अवतार ज्ञानोबरांचा घेतला आणि ज्ञानोबरांनी इहलोकामध्ये अवताराला येऊन पहिल्यांदा जर काय केलं असेल, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. संस्कृत असलेली गीता तुमच्या आमच्यासाठी मराठीत करून दिली. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांनी तुमच्यावर माझ्यावर पहिला उपकार केला. गड्या पहिला उपकार केला. काय केलं? संस्कृत असलेली गीता मराठीत करून दिली. म्हणून आज आपल्याला आणि काय तर ज्ञानेश्वरी सोपी झाली. मायबाप हो, गीतेतलं तत्वज्ञान आपल्याला समजायला सोपं झालं. एवढंच नाही, अनेक उपकार माझ्या ज्ञानोबांनी केले. मी बोलून गेलो, संतांचे उपकार सांगत सुटलं, रात्र पुरणार नाही. रात्र पुरणार नाही. पूर्वी नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. एका गुरुनं एकच शिष्य तयार करायचा, परत त्या शिष्यानं आणि काय तर परत एक शिष्य तयार करायचा आणि त्याचे तत्वज्ञान होतं, तो जो ज्ञानाचा भांडार होता त्या गुरुनं त्या शिष्याचे आणि काय तर स्वाधीन करून द्यायचा. ही परंपरा चालत 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 आणि काय तर कुठून सुरू झाली? हरिपट म्हणता तुम्ही? हरिपट मचिंद्र
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथापासून मचिंद्रनाथापर्यंत मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिने प्रती गहिने प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवासार चोजविले. निवृत्तीनाथापर्यंत ती परंपरा चालत आली आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबऱ्यांना आणि काय तर आपलं शिष्य मानलं आणि सर्व ज्ञानाचा भांडार तो ज्ञानाचा आणि काय तर सागर ज्ञानोबऱ्यांच्या ताब्यात दिला. आणि ज्ञानोबऱ्यांनी ते ज्ञानाचं भांडार हातात घेतल्याच्या नंतर ज्ञानोबऱ्यांनी या सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य समाजाकडे पाहिलं आणि सर्वसामान्य समाजाकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबऱ्यांना आणि काय तर अंतःकरणामध्ये एक प्रकारची तळमळ तयार झाली. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हा बुडत चाललेला समाज माझ्या ज्ञानोबऱ्यांना सहन झाला नाही. मग ज्ञानोबऱ्यांनी विचार केला एक गुरु एक शिष्य अशी परंपरा जर चालत राहिली तर हे जे ज्ञानाचं भांडार आहे हे मर्यादित राहील, सर्वसामान्य समाजापर्यंत जाणार नाही आणि सर्वसामान्य समाजाचा उद्धार होणार नाही. म्हणून ज्ञानोबऱ्यांनी आणि काहीतरी या सर्वसामान्य समाजाची कीव आल्यामुळे ते जे ज्ञानाचं भांडार होतं ती एक शिष्य एक गुरु परंपरा खंडित केली आणि तिथून पुढे हे सर्व ज्ञानाचं भांडार सर्वसामान्यासाठी खुलं करून दिलं. आणि मग ज्ञानोबा म्हणतात यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य समाजाला अनेक काय तर बोलावतायत यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासे सकळासे ते आहे अधिक अधिकार
कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे ज्ञानाचं भांडार ज्ञानोबरांनी खुलं करून दिलं. ज्ञानोबरांनी दुकानच लावलं. महाराज बोर झाले का तुम्ही? बोर नाही झाले ना? कमी चहा पिऊन एकदा. ज्ञानोबरांनी दुकानच मांडलं या ज्ञानाच्या भांडाराचं. घातला दुकान देती आलियासी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. हा ज्ञानोबरांनी तुमच्यावर आणि माझ्यावर केलेला एक उपकारच आहे गड्या. अरे ज्ञानोबरांनी जरी ही परंपरा कायम ठेवली असती, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, तर कदाचित हे ज्ञानामृत तुम्हा मला काहीतरी पिण्यासाठी मिळालं नसतं. म्हणून संतांनी हे तुमच्या माझ्यावर केलेले उपकारच आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा रे काय सांगू आता संतांचे उपकार. हरी हरी काय सांगू आता संतांचे उपकार. वाचवत मोकळ्या मनान टाळी आणि बोलायचं नाही कीर्तनात. पाठीमाग कुजबुज कुजबुज चालली. बरं खरं सांगू, मी तुमचा आहे म्हणून सांगतो. बरं दुसऱ्याने हे सांगितलं नसतं. चालू कीर्तनात बोलायचं नाही. चालू कीर्तनात जर बोललं तर त्याचा परिणाम फार विचित्र होतो. काय परिणाम होतो सांगू? या जन्मात काहीच नाही होत. चालू कीर्तनात जर बोललं तर या जन्मात काहीच होत नाही. त्याचा परिणाम पुढच्या जन्मात बघावा. काय होतं माहितीये? कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडोक होणी येईल जन्म. कीर्तनात जर बोललं तर मग बेंडकी व्हावं लागतं. खरंच आहे, कुठं नाही बरं, हे प्रमाण आहे. आणि बेंडकी साधी नाही. मग ज्याची जशी साईज तशी ती बेंडकी. कोणी जर असं बारीक असं पाव खाऊन खाऊन हातपाव झाल्यासारखं असं उदबत्ती छाप, मग ती बारकी बेंडकी टुनकन. हे रट्ट्या हे बँड का मग ड्राव. खरंच मग बेंडकी व्हावं लागतं बाबा. तुम्ही म्हणसाल बाप्पा कीर्तनात एक शब्द जर बोललं, सभागती जरी बोललं, एक माऊली मागून आली. मागून कीर्तन 8ला सुरू झालं, ती 8:30ला आली गावातून. आणि आल्या आल्या सर्व माता माऊल्याच्या मध्ये घुसली. ते पुढे बसलेली एक माऊली होती. तिला म्हणे सरक. काय म्हणे? ए सरक. जी खाली बसली होती तिनं असं माग पाहिलं. ती म्हणे वय व मी सरकेलच आहे. काय सांगितलं तुम्हाला? ऐकू येतील मग भाषा?
ती एक समोर बसली होती, ती पाठीमागून आली, ती तिला म्हणे सरक. ती खाली बसली होती, म्हणे वैव मी सरकेलच आहे. एक सरक म्हटली आणि दुसरी सरकेलय म्हटली, दोनच शब्द बोलल्या दोघी जणी. त्याचा परिणाम असा झाला, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेंडूक होणी येईल जन्मा. मग बेंडकी व्हावं लागतं. तुम्ही म्हणसाल बापा कीर्तनात बोलल्याच्या नंतर जर बेंडकी व्हावं लागतं तर उद्यापासून कीर्तनाला यायचं नाही. कारण सभागती एखादा शब्द जर 8 दिवसात बोलला गेला तर पुढच्या जन्मात बेंडकी व्हावं लागेल ना. मग उद्यापासून आपल्याला कीर्तनाला यायचं नाही. पण खरं सांगू, घरा शेजारी सप्ताह चालू आहे, गावात सप्ताह चालू आहे, आणि जर कीर्तनाला आले नाही, घरीच झोपले, तर त्याचे परिणाम या जन्मात नाही, मग पुढच्या जन्मात आणि भोगावच लागतात. ते कीर्तनकार असू द्या, कथाकार असू द्या, नाही तर कथाकाराचा बाप असू द्या, ते सोडत नाही. ते भोगावच लागतं. नाही तर तुम्हाला प्रमाण सांगू का, जर या जन्मात घरा शेजारी सप्ताह चालू असताना कीर्तन ऐकलं नाही, कथा ऐकली नाही, प्रवचन ऐकलं नाही, त्याचे परिणाम पुढच्या जन्मात काय भोगावे लागतात. अरे बहिरा झालो या जय, बहिरा झालो या जय, बहिरा सप्ताह चालू आहे, कीर्तन ऐकलं नाही, कथा ऐकली नाही, त्याचे परिणाम काकड्यात सांगितले. बहिरा झालो या जगी, कशात झालं, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी. मग बहिर व्हावं लागतं. हे आता समाजामध्ये आपण पाहतोय, आंधळे पांगळे लुळे हे जे असतात ना, हे त्याचेच परिणाम आहे, त्याचेच परिणाम आहे. नाही तर तुम्ही, आणि मग आता येतात ते पांगळ झालं देवा नाही हात नाही कान पट्टा नावाचा पिस्तुले. अरे जेव्हा हातपाय चांगले होते तेव्हा कधी मंदिरात आला नाही, सप्त्यात आला नाही, सप्त्यात देणगी दिली नाही, शंकर महाराजांच्या कार्यक्रमात आला नाही, कधी वारीला गेला नाही, पंढरपूरला गेला नाही, आळंदीला गेला नाही. जोपर्यंत हातपाय चांगले होते तोपर्यंत परमार्थ केला नाही. आणि आता हातपाय वाकडे झाल्याच्या नंतर आला मंदिरात, पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, मुका झालो वाचा गेली. हे जे सर्व काकड्यातले प्रमाण आहे, हे त्याचेच परिणाम आहे माय बापा हो. म्हणून जोपर्यंत हातपाय चांगले आहेत तोपर्यंत आणि काहीतरी परमार्थ करा, भगवंताचं नामस्मरण करा. बोला आपलं काय चाललं होतं, म्हणा कीर्तन सांग ना म्हणा बाप्पा काही बिरे. अगदी 10 वाजेपर्यंत तर कीर्तनाचा कार्यक्रम आहे. थोडं लक्ष देऊन ऐका माय बापा. खरं सांगू का, असं गुटगुटीत बसायचं कीर्तनात, फ्रेश. आपल्या कीर्तनकाराच्या बोलण्याचे हावभाव चेहऱ्यावर उमटले पाहिजे. रडायसारखं सांगा तरी तसेच, हसायसारखं सांगा तरी तसेच, बदलच नाही त्याच्यात, बदल का काय कीर्तनात बस नाही का काय गड्या, असं गुटगुटीत बसायचं मस्त फ्रेश. काही नुकसान झालं तुमचं यावर्षी? सोयाबीन चांगली आल्या ना तुमच्या, कपाशी चांगली आली ना, आणि भावही चांगले आहेत यावर्षी. मग त्याच्यामुळे आता असं गुटगुटीत बसा, मस्त फ्रेश बसायचं कीर्तनाचं. कीर्तनकारात तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कीर्तनकाराला बोलायला सोपं पाडत असतात माय बाप हो. म्हणून फ्रेश बसायचं अगदी गोड, आणि काहीतरी कीर्तनामध्ये टाळी वाजवायची होती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागभीती. वारकरी संप्रदायातील मायबाप साधू संतांनी अगणित उपकार केले. किती उपकार केले तुम्हाला आणि मला सांगणं शक्य नाही, याच्यात नवल नाही. मग तुकोबरायांना सुद्धा हे कदाचित सांगता नाही आले, म्हणून तर तुकोबराय काय शब्द वापरतात, काय सांगू आता महाराज.
अहो एका ठिकाणी स्वतः तुकोबराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी वाहवा भारमाता. स्वतः तुकोबराय वेदाचा अर्थ फक्त आम्हाला माहिती असं म्हणतात. मग एवढे ज्ञानी तुकोबराय, आणि त्यांना बरं कदाचित प्रश्न पडू शकतो का काय सांगावं. काही गोष्टीच अशा असतात दादा हो, कितीही विद्वान माणूस असू द्या त्याला त्या सांगणं शक्य राहत नाही. जसं एक म्हातारा मुंबईला गेला शेलोडीतला, त्याची 2 मुलं मुंबईला आणि काहीतरी कंपनीत होते कामाला, आणि त्या मुलांच्या भेटीसाठी ते म्हातारं इथून मुंबईला गेलं. 1 महिना मुंबईत राहिलं ते. किती दिवस? 1 महिना. 1 महिन्याच्या नंतर परत घरी आलं गावात, आणि गावात आल्याच्या नंतर सर्व त्याची मित्रमंडळी भेटी दिला. जय हरी जय हरी. अरे का 1 महिना झाला काही दिसलेच नाही. काय नाही म्हणे, मुलांच्या भेटीसाठी मुंबईला गेलो होतो. बर 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 बर. कशी आहेत मुलं? म्हणे एकदम मजेत आहेत, आनंदात आहेत. मग 1 महिना मुंबईत राहिले म्हणे. हा मग समुद्रही बघितला असेल. म्हातारं म्हणे मग माझ्या पोरांनी मला अख्खी मुंबई फिरून दाखवली म्हणे, समुद्रही फिरून दाखवला. 3 दिवस नावेमध्ये समुद्रात फिरलो. किती दिवस बाबा? 3 दिवस. जे गावातलं म्हातारं होतं ते म्हणे बाप्पा बाप्पा 3 दिवस मग किती पाणी आहे? काय विचारलं? तुम्ही जर 3 दिवस समुद्रात फिरले तर मग पाणी किती आहे? जे म्हातारं मुंबई फिरून आलं होतं ते म्हणे बाप्पा बाप्पा समुद्रात पाणीच पाणी. काय सांगितलं त्यानं? 3 दिवस नाही, 3 जन्म जरी समुद्रात फिरले तर समुद्रातलं पाणी जसं मोजमाप करून सांगता येत नाही, तसं मायबाप साधू संतांनी, शंकर बाबा सारख्या साधूंनी तुमच्या आमच्यावर जे अगणित उपकार केले त्याचं वर्णन शब्दात होत नाही. म्हणून काय शब्द आहे? काय सांगू आता संतांचे उपकार, हे काय तुमच्या आमच्यावर उपकार करतात संत, याच्यात नवल नाही. मग संत आपकार्यावर सुद्धा उपकार करतात माय बाप. संतांचं कार्य झाडासारखं असतं. शंकर बाबाचं जे कार्य आहे ना, मी त्यांच्या ठिकाणी आलोय म्हणून त्यांचं वर्णन करतोय असं नाही, पण साधूचं कार्य हे झाडासारखं असतं. झाडासारखं म्हणजे एखाद्यानं झाड लावलं, आंब्याचं झाड डोळ्या पुढे ना तुमच्या, एखाद्यानं आंब्याचं झाड लावलं आणि आयुष्यभर त्या आंब्याच्या झाडाला पाणी घातलं, आंब्याच्या झाडाला पाणी घालून ते झाड लहानचं मोठं केलं, त्या झाडाला कैऱ्या लागल्या, आणि कैऱ्या लागल्याच्या नंतर ज्यानं पाणी घातलं होतं त्यालाही ते झाड कैऱ्याच देत. बरोबर आहे का नाही? आणि ज्यानं चालता चालता मालक ठिकाणावर नाही म्हणून चालता चालता बैलगाडीतून उतरून दगड मारले आंब्याच्या झाडाला, त्याला सुद्धा ते आंब्याचं झाड कैऱ्या. त्या असं म्हणतं का यनमल दगड मारले म्हणून मी याला कैऱ्या देणार नाही? अरे ज्यानं लावलं, ज्यानं पाणी घातलं त्याला सुद्धा ते झाड कैऱ्याच देत, आणि ज्यानं त्या झाडाला दगड मारली त्याला सुद्धा ते झाड कैऱ्याच देत. याच्यापेक्षा सोपं सांगू? ज्यानं झाड लावलं, आयुष्यभर पाणी घातलं, झाड लहानचं मोठं केलं, त्याला सुद्धा ते झाड सावलीच देत, आणि ज्यानं आवता फाट्याला अडचण होती म्हणून खालून खालून फांद्या छाटल्या त्याला सुद्धा ते झाड सावलीच देत. मग आपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संतांचा स्वभाव आहे. जसं दगड मारणाऱ्याला सुद्धा फळ देणं हा झाडाचा स्वभाव आहे, फांद्या तोडणाऱ्याला सुद्धा छाया देणं हा जसा झाडाचा स्वभाव आहे, तसं आपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संतांचा स्वभाव आहे. माय बापा हो, तुम्ही म्हणता संतांवर सुद्धा अपकार करतात का लोक? लोक एवढे बिलिंदर आहे, जगाच्या पाठीवर एकही साधू असा झाला नाही माय बापा हो की समाजानं त्याला त्रास दिला नाही. समाजानं त्रास न देता साधू झाला, जगाच्या पाठीवर एकही नाही. आता महाराज लोकांना लोक त्रास देतात तो विषय वेगळा आहे, हे पूर्वीपासून चालत आलं. विदर्भाची पंढरी म्हणून ज्या शेगाव नगरीला तुम्ही आम्ही ओळखतो, गजानन बाबाचं चित्र डोळ्या पुढे आणा बरं. गजानन बाबाला ऊस तुटेपर्यंत मारलं लोकांनी. हा समाज आहे तो. आज परिस्थिती अशी आहे, गजानन महाराजाचं नाव घेऊन फक्त अंगारा जरी लावला ज्ञानदादा तरी गजानन महाराजाच्या सामर्थ्यानं जीवनातलं संकट निघून जातं. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माझा.
गजाननाच्या संकट जाते माघारा, गण गण गणात बोते म्हणून लावा अंगारा. आज गजानन महाराजांचं नाव घेऊन फक्त आपल्या चुलीतली राग जरी कपाळाला लावली, अंगारा जरी कपाळाला लावला, तरी सुद्धा जीवनातलं संकट नाहीसं होतं. पण त्या काळचा विचार करा, त्या काळात गजानन महाराजांना लोकांनी उसानं मारलं. ज्यानं उसानं मारलं त्याच उसाचा रस काढून गजानन महाराजांनी त्याला पाजला. ही साधूची ताकद आहे गड्या, ही साधूची ताकद आहे. अरे माझ्या तुकोबऱ्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं या समाजानं. हा समाज म्हणजे सामान्य नाही. ज्ञानोबऱ्यांचं चित्र डोळ्याच्या पुढे आणा बरं, लाव बेट्या. ज्ञानोबऱ्यांचं चित्र कधीतरी डोळ्याच्या पुढे आणा. अरे संन्याशाची कार्टी म्हणून अख्खं गाव हिनवत होतं. आणि ज्या वेळेला सर्व गाव, आवाज कमी कर, एकदम कमी, ऐका गडे. आता एवढं उदाहरण लक्ष देऊन ऐका, आपल्याला जे विठ्ठल करायचंय. ज्या वेळेला संन्याशाची कार्टी म्हणून सर्व गाव हिनवत होतं मायबापा हो. इंद्रायणी जरी गेले, इंद्रायणीत तरी सुद्धा त्यांच्या स्पर्शानं इंद्रायणी बाटली असं म्हणत होते. आणि हा त्रास, हा छळ आपला थांबला पाहिजे, आपल्या मुलांचा त्रास थांबला पाहिजे. याच्यासाठी विठ्ठलपंताने, रुक्मिणी आई साहेबांनी काहीतरी पैठणला येतात. ऐका बरं. निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपान आणि मुक्ताबाई 4 भावंड आहेत. या 4 मुलांचा, या 4 चिमुरड्यांचा छळ थांबावा याच्यासाठी आणि काहीतरी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी काहीतरी पैठणला येतात. आणि पैठणला आल्याच्या नंतर त्या धर्म मार्तंडांच्या समोर आणि काहीतरी विठ्ठलपंत गेले. लटलट कापू लागले, हात जोडल्या गेले, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि टपटपल्या डोळ्यानं लटलट कापत विठ्ठलपंत ते अनेक काहीतरी धर्मपंडितांच्या समोर खेविलवाण्या नजरेनं विनंती करतायत. मी विठ्ठलपंत आहे, आपे गावून तुमच्यापर्यंत आलोय. मी संन्यास घेतला होता, पण माझ्या गुरुच्या आज्ञेवरून आणि काय तर तो संन्यास आणि काय तर सोडून परत संसारामध्ये आलो. गुरुची आज्ञा होती, संसारिक माणसांना संन्यास घेता कामा नये म्हणून परत संसारात आलो. आणि मला 4 मुलं झाली, निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपान आणि मुक्ताबाई. आणि या 4 मुलांना समाज त्रास देतोय, संन्याशाची कार्टी म्हणून हिनवतोय. इंद्रायणीत जरी गेले तरी त्यांच्या स्पर्शाने इंद्रायणी बाटली असं म्हणतात. माझ्याशी विनंती आहे, माझ्या मुलांना न्याय द्या. माझ्या मुलांचा छळ थांबला पाहिजे, माझ्या मुलांना या समाजानं स्वीकारलं पाहिजे. सर्व विषयाने काय तर त्या धर्म मार्तंडाने ऐकल्याच्या नंतर न्यायाचा कागद तयार केला आणि निर्णय दिला, जा तुमच्या मुलांना त्रास होता कामा नये असं जर वाटत असेल, तुमच्या मुलांचा छळ थांबावा असं जर वाटत असेल, तर हा न्याय तुमच्यासाठी आहे. तो न्यायाचा कागद हातात घेतला. विठ्ठलपंतांनी टपटपल्या डोळ्यानं तो कागद वाचला. त्याच्यावर लिहिलं होतं, तुमच्या मुलांचा त्रास थांबावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला स्वतः देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल, तुम्हाला स्वतः मरावं लागेल, तुम्हाला स्वतःने काहीतरी संपावं लागेल. ते वाचल्याच्या नंतर विठ्ठल पंतांचा कंठ दाटून आला. पण पुन्हा मनातल्या मनात विचार करतात, अरे माझ्या मुलांच्या सुखासाठी जर मला मरावं लागत असेल तर मी मरायला तयार आहे. खरं सांगू मायबापा हो, अरे स्वतःच्या मुलांच्या सुखासाठी जे मरायला तयार असतात ना, त्यांनाच मायबाप म्हणतात बरं, त्यांनाच मायबाप म्हणतात. म्हणून जोपर्यंत जीवनामध्ये आईवडील जिवंत आहे तोपर्यंत जगाच्या पाठीवरचे सर्व सुख तुम्हाला उपभोगण्यासाठी मिळतील तुम्हाला. पण ज्या दिवशी जीवनातली माय निघून जाईल आणि ज्या दिवशी जीवनातला बाप निघून जाईल, त्या दिवशी तुमच्या जीवनातला सुखाचा समुद्र आटला, तुमच्या जीवनातला सुखाचा सागर आटला असं समजा. त्या दिवशी खऱ्या अर्थानं माणूस भिकारी झाला असं समजा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. विठ्ठलपंतांनी तो न्यायाचा कागद घट्ट आणि काय तर हातामध्ये मुठीत दाबला आणि चालत चालत बाहेर आले. बाहेर रुक्मिणी माता प्रतीक्षा करत होत्या. रुक्मिणी मातेनं बाहेर आलेल्या विठ्ठलपंताच्या समोर धावत गेल्या, मालक मिळाला का हो न्याय? आता आपल्या मुलांना त्रास होणार नाही ना? आता समाजामध्ये स्वीकारतील ना आपल्या मुलांना? आता इंद्रायणी जरी गेलं तरी आपल्या स्पर्शाने इंद्रायणी वाटणार नाही ना मालक?
ज्या वेळेला रुक्मिणी मातेचे हे शब्द कानावर पडत होते, विठ्ठल पंतांनी रुक्मिणीच्या गळ्यात कडकडून मिठी मारली आणि हंबरडा फोडला आणि सांगितलं, रुक्मिणी आता कुठल्याच प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही. चल आपल्याला परत माघारी घरी जायचंय. जड अंतकरणानं जड पावलानं चालत 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 विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माता आळंदीमध्ये येतात. गड्या इकडे हे 4 भावंड आपल्या आई वडिलांच्या प्रतीक्षेत होते. आता आई येईल, आता बाबा येतील. 4 वर्षाची चिमुरडी मुक्ता अनवाणी पायानं आणि काहीतरी टाचा वर करून करून पाहत होती. केव्हा माझी आई दिसेल, केव्हा माझे बाबा दिसतील. आणि योगायोगानं आई वडील दिसल्याच्या नंतर 4 वर्षाची चिमुरडी मुक्ता अनवाणी पायानं धावत सुटली आणि धावत 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 जाऊन आणि काहीतरी विठ्ठल पंतांच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. 4ही भावंड पळत येतात आणि आपल्या आई वडिलांच्या गळ्यात कडकडून मिठी मारतात. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई साहेब दोन्ही गुडघे टेकवले आणि आपल्या मुलांना आपल्या गळ्यामध्ये घेतात. पटापटा पटापटा त्या चिमुरड्या लेकरांची पापे घेतात. मुक्ताई आपल्या आईच्या डोळ्याचे अश्रू पुसते. ज्ञानदादा आपल्या वडिलांच्या डोळ्याचे अश्रू पुसतायत आणि चालत चालत दोघांनी आणि काहीतरी बोट धरले आई बाबाचे. रुक्मिणी आई साहेबांचे बोट आणि काहीतर मुक्ताईनं आणि ज्ञानराजानं पकडलंय. इकडं विठ्ठल पंताचे आणि काहीतरी बोट सोपानानं आणि निवृत्ती दादानं पकडलंय आणि आई वडिलांना घेऊन आणि काहीतरी सिद्ध बेटावर येत आहेत. सिद्ध बेटावर आल्याच्या नंतर त्या कुटियाच्या समोर बसलेले आणि बसलेले असताना विठ्ठल पंत केबिलवाण्या नजरेनं त्या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. विचार करत होते, बाळा हो, आज रात्री 12 वाजता तुम्हाला झोपेत ठेवून आम्हाला मरावं लागणार आहे, आम्हाला निघून जावं लागणार आहे. त्या लेकरांना मांडीवर घेतलं. विठ्ठल पंतांना रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, रुक्मिणी काहीतरी गोडधोड करावं लागेल. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला. माय बापा हो, चित्र डोळ्याच्या समोर आणा. जगाच्या पाठीवर असे कोण मायबाप असतील की आपल्या मुलांना गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालून रात्री झोपेत ठेवायचंय आणि रात्री 12 वाजता स्वतःला संपून घ्यायचंय, स्वतः देहांत प्रायचित्त घ्यायचंय. अरे या वारकरी संप्रदायाचा पाया उभारत असताना माझ्या ज्ञानोबारांचे जे आईवडील होते रुक्मिणी पंत, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब, दोघांना संपावं लागलं मायबापा हो. त्यावेळेला या वारकरी संप्रदायाचा पाया आणि काहीतरी उभा राहिला. हा वारकरी संप्रदाय म्हणजे आयऱ्या गायऱ्याचा संप्रदाय नाही. कोणीही उठायचं आणि वारकरी संप्रदायाला गालबोट लावत सुटायचं एवढा सामान्य हा संप्रदाय नाही. या संप्रदायाचा पाया रोवत असताना माऊलीची आईही गेली आणि ज्ञानोबारांचे वडील सुद्धा गेले. आज जसं एखादी गवताची पेंढी असते, पेंढी, आणि त्या गवताची पेंढीचा आळा सुटल्याच्या नंतर ते गवत जसं असं आजूबाजूला पांगतं ना गड्या, तशी परिस्थिती त्या परिवाराची झाली. बांधल्या पेंढीचा सुटला से आळा, तृण रानोमाळा पांगले से. आज आणि काय तर ते आई वडील रात्री 12 वाजता जाणार आहेत म्हणून आपल्या चिमुरड्या मुलांसाठी गोडधोड आणि काहीतरी स्वयंपाक केला आणि मांडीवर घेतले लेकरं, मांडीवर घेतले. रुक्मिणी आई साहेबाच्या मांडीवर मुक्ताई आहे, एका मांडीवर ज्ञानराजा आहे आणि रुक्मिणी आई साहेब ज्ञानराजाच्या मुखामध्ये घास भरवते. एका चिमुरड्या त्या 4 वर्षाच्या चिमण्या मुक्ताईच्या तोंडामध्ये घास भरवते आणि घास भरवत असताना केबिलवाण्या नजरेनं आणि काहीतरी मुक्ताई आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहत होती. आई, दररोज आम्हाला तू आणि काहीतरी भोजन वाढवून देतेस, चटई टाकून आम्ही बसतो, ताटावर बसतो आणि ताटावर तू आणि काहीतरी आम्हाला वाढत असते, पण आई आज तू आम्हाला मांडीवर घेऊन का जेवू घालतेस ग? तू का जेवू घालतेस आणि का रडते आई तू? आईच्या डोळ्याच्या अश्रू चिमुरडी 4 वर्षाची मुक्ता पुसत होती. निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपान चौघही आणि काहीतरी आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहतात. हंबरडा आणि काहीतरी फोडत होते. विठ्ठल पंतांना कंठ दाटून येत होता. कदाचित एक मन म्हणत होतं, लेकरांना सांगावं आम्ही रात्री 12 वाजता मरणार आहे, तुम्हाला सोडून जाणार आहे. आणि दुसरं मन म्हणत होतं, अरे हे जर अगोदर लेकरांना सांगितलं तर लेकरं जेवण सुद्धा करणार नाही, पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा खाणार नाही. म्हणून आनंदामध्ये आणि काहीतरी 4ही मुलांना भरवलं, जेवण झाली मायबापा हो, आणि 4ही मुलांसाठी आणि काहीतरी ते अंथरून पांघरून टाकलं. त्याच्यावर आणि काहीतरी 4घही लेकरं, मुक्ताई, ज्ञानदादा, सोपान आणि माझा निवृत्ती दादा, 4घही लेकरांनी काहीतरी त्या आसनावर झोपलेले. रात्रीचे 12 वाजले. बरं
आणि रात्री 12 वाजता विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई साहेबाला आवाज दिला, रुक्मिणी चल. 12 वाजलेत. रुक्मिणी आई साहेब केविलवाण्या नजरेनं मुक्ताईच्या चेहऱ्याकडे, ज्ञानराजाच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या आणि विचार करत होत्या, बाळांनो तुम्हाला झोपेत ठेवून चालले, मला माफ करा. जगाच्या पाठीवर अशी एकही आई आतापर्यंत झाली नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. रात्री 12 वाजता मुलांना आणि काय तर झोपेत ठेवून आणि काय तर स्वतः निघून जाईल अशी आई आतापर्यंत झाली नसेल. मनातल्या मनात रुक्मिणी माता माफी मागायच्या. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब आपल्या 4 मुलांना पाहतात, लेकरू झोपलेत नाही बापा हो. मुक्ताई ज्ञानदादाच्या खांद्यावर हात टाकून, एक पाय ज्ञानदादाच्या अंगावर टाकून आणि काय तर चिमुरडी मुक्ता झोपलेली आहे. पाहता पाहता रात्री 12 वाजले आणि 12 वाजता दोघे आई वडिलांनी त्यांनी घर सोडलं आणि निघाले मायबापा हो. निघाले, इंद्रायणीच्या काठावर आले आणि स्वतःला आणि काय तर इंद्रायणीमध्ये आणि काय तर ढकलून दिलं. ज्ञानोबरांचे आई वडील गेले, बरं गेले मायबापा हो. कशासाठी सांगतो बरं, आई वडील निघून गेले, मग त्रास थांबला का? समाजानं स्वीकारलं का? नाही स्वीकारलं गड्या, नाही स्वीकारलं. संन्याशाची कार्टी म्हणून गाव हिनवत होत. आई वडील निघून गेल्याच्या नंतर 4 दिवस झाले. लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. कुठे असेल आपली आई, कुठे असतील आपले बाबा? म्हणून आजूबाजूला आळंदीच्या परिसरामध्ये लेकरं फिरत होती अनवाणी पायानं. माझी आई मला मिळेल का? माझे बाबा मला भेटतील का? आणि आई मिळेल का, बाबा मिळेल का, या उद्देशानं फिरता 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 4 दिवस झाले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही. शेवटी ज्ञानोबरांना 4 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईकडे पाहून दया आली. ज्ञानोबरांनी आपली झोळी घेतली आणि चालत 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 ज्ञानोबरा गावात आले, आळंदीत आले. आणि आळंदीत आल्याच्या नंतर प्रत्येक घराच्या समोर माऊली उभे राहायचे, ज्ञानोबरा उभे राहायचे, चित्र डोळ्याच्या समोर आणा मायबापा हो. झोळी गळ्यामध्ये आणि प्रत्येक दाराच्या समोर आणि काय तर ज्ञानोबरा उभे राहायचे, विनंती करायची, आई द्या थोडा शिदा, थोडस पीठ द्या आई. मी माझ्यासाठी मागत नाही आई, मग माझ्या निवृत्ती दादासाठी मागत नाही. माझी 4 वर्षाची चिमुरडी माझी मुक्ता आहे ना, 4 दिवसापासून उपवाशी आई. आमची आई कुठे गेली कल्पना नाही, आमचे बाबा कुठे गेले माहिती नाही, पण 4 दिवस झाले आम्ही 4घी भावंड उपवाशी आहे. आणि माझ्या मुक्तीसाठी 1 मांड्याचं पीठ द्या आई, 1 मांड्याचं पीठ द्या. ज्ञानोबरांना समोर पाहिल्याच्या नंतर पुन्हा घराचा दरवाजा बंद करून घ्यावा, कोण ज्ञानोबरांना संन्याशाची कार्टी म्हणून हिनवावं, कोण ज्ञानोबरांना काढून द्यावं. पाहता पाहता माझ्या ज्ञानोबरांनी अख्खी आळंदी पायाखाली घातली गड्या, अख्खी आळंदी पायाखाली घातली. आणि आळंदी पायाखाली घातल्याच्या नंतर कुठंतरी एक ओंजाळभर पीठ माझ्या ज्ञानोबरांच्या आणि काय तर त्या झोळीमध्ये येऊन पडलं. ते ओंजाळभर पीठ माझ्या ज्ञानोबरांनी पाहिलं, आनंद गगनात मावेनासा झाला आणि कुटियाच्या दिशेनं धावत सुटले. धावता धावता आणि काय तर पळता पळता योगायोगानं पुढून विसोबा आला आणि विसोबानं पाहिलं, ज्ञान्या हसत हसत काहीतरी घेऊन चाललाय, नक्की याच्या झोळीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. विसोबानं आवाज दिला, थांब ज्ञान्या. लटलट लटलट कापू लागले ज्ञानोबरा. त्यांच्या लक्षात आलं, आता हे चिमूटभर पीठ सुद्धा माझ्या मुक्ताईसाठी आणि काय तर हा मला नेऊ देणार नाही. लटलट लटलट कापू लागले. काका काही नाही हो काका, काय त्याच्यामध्ये? सांगितलं काही नाही काका, एक ओंजाळभर पीठ आहे. माझी बहीण आहे ना काका चिमुरडी मुक्ता, माझी दिदी आहे ना, माझी ताई आहे ना, 4 दिवसापासून उपवाशी आहे, तिला 1 मांड करून द्यायचंय काका. माझा निवृत्ती दादा उपवासी राहू शकतो, माझा सोपानही उपवासी राहू शकतो, मी सुद्धा उपवासी राहू शकतो, पण माझ्या चिमुरड्या मुक्तीसाठी एवढं पीठ नेऊ द्या काका. विसोबाला जराही दया आली नाही. ताड दिशी आणि काहीतरी ती काकीतली झोळी हिसकावून घेतली आणि त्याच्यातलं जे चिमुटभर पीठ होतं ती झोळी उलटी करून आणि काहीतरी ते पीठ माती मोल केलं आणि हा मातीतलं भरून घेईल म्हणून उजव्या पायानं बुटा सगट त्याच्यावरून अशी लाथ फिरवली आणि रिकामी झोळी ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावर फेकून मारली. ती रिकामी झोळी ज्ञानोबरांनी आपल्या उराशी घट्ट आवळली. कंठ दाटून आला आणि डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबरा धावत सुटले. धावत 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 येऊन आणि काहीतरी सिद्ध बेटावर आपल्या कुटियामध्ये येत आहेत
आणि कुटियामध्ये आल्याच्या नंतर कुटियाचं जे दार होतं, जी ताटी होती, ती ताटी आणि काहीतर बाहेरून लावून घेतली आणि ज्ञानोबाराय आणि काहीतर त्या कुटियामध्ये बसले, दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मान घातली आणि ढसा 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 ज्ञानोबाराय रडू लागले. आणि रडत असलेल्या त्या ज्ञानोबारांच्या समोर मुक्ताईनं पाहिलं. दादा गावातून पळत पळत आला, माझ्याशी बोलला सुद्धा नाही. नक्की गावातल्या लोकांनी याला त्रास दिला असावा, नक्की गावातल्या लोकांनी याचा छळ केलेला असावा, म्हणून 4 वर्षाची चिमुरडी झगा घातलेली मुक्ता चालत 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 कुटियाच्या ताटीपर्यंत आली. आणि ताटीच्या फटीतून मुक्ताईनं आत बघितलं तर ज्ञानोबाराय दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मान घालून ढसा ढसा रडतायत. त्या रडणाऱ्या ज्ञानोबारांना 4 वर्षाची चिमुरडी मुक्ता सांगते, ए दादा, अरे या समाजाच्या कल्याणासाठी तुझा अवतार आहे, या समाजानं तुला त्रास दिलाय म्हणून ढसा ढसा रडतो. अरे दादा, स्वतःची जीभ जर स्वतःच्या दातानं चावल्या गेली तर कोणी स्वतःची बत्तीशी पाडून टाकत नाही दादा. अरे स्वतःची जीभ जर स्वतःच्या दातानं चावल्या गेली तर कोणी स्वतःची बत्तीशी पाडून टाकत नाही. या समाजाच्या उद्धारासाठी तुझा अवतार आहे, या समाजाच्या कल्याणासाठी तुझा अवतार आहे. स्वतःला योगी म्हणून घेतो, योगी पावन योगी पावन योगी साहे अपराध जनाचा. 4 वर्षाची चिमुरडी मुक्त आपल्या भावाला सांगते, दादा
अरे या समाजानं त्रास दिलाय म्हणून का ढसा ढसा रडतो? अरे स्वतःला योगी म्हणून घेतो आणि ढसा ढसा रडतो, हे रडणं तुला शोभत नाही. 4 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं ज्ञानोबाऱ्यांना सांगावं, मायबाप हो काय अधिकार असेल तो. आणि सांगत असताना 4 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईचे शब्द ज्ञानोबाऱ्यांच्या कानावर पडल्याबरोबर ताड दिशी ज्ञानोबाराय उठले आणि डोळ्याच्या अश्रू पुसत पुसत ताटीच्या बाहेर आले. आणि त्या दिवशीपासून ज्ञानोबाऱ्यांनी काहीतरी सांगायला सुरुवात केली. गड्या जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर मिरती वाढो. अनेक ज्ञानोबाऱ्यांनी त्या दिवशीपासून आणि काहीतरी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ तयार केला. मायबाप हो, नवे नवे अमृत अनुभव असेल, चांगदेव 65 असेल आणि सर्वसामान्य समाजाचा उद्धार व्हावा याच्यासाठी हरिपाठ असेल, असे अनेक ग्रंथ या ज्या समाजानं ज्ञानोबाऱ्यांना त्रास दिला त्याच समाजासाठी ज्ञानोबाऱ्यांनी एवढे अलौकिक ग्रंथ तयार केले. हा ज्ञानोबाऱ्याने तुमच्या माझ्यावर केलेला एक उपकारच आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार. तुम्ही म्हणसाल महाराज 8:15 कीर्तन चालू झालं हो, पाहता पाहता मला असं वाटतं 10 वाजत आले. 2-3 मिनिट कमी असतील. 10 वाजत आले. 10:15च्या आत आपल्याला थांबायचंय. 10 वाजून 5-10 मिनिटापर्यंत आपल्याला चालायचंय. तुम्ही आल्यापासून एकच लावलं बा. काय सांगू आता संतांचे उपकार. खरंच आहे, काय सांगू आता संतांचे उपकार या शब्दावरच आपण बोलतोय. याच शब्दावर रात्रभर जरी संतांनी केलेले उपकार सांगायचे म्हटलं तरी सुद्धा पुरतील मायबाप हो. एवढं आणि काय तर संतांचं चरित्र अगाध आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. ठीक आहे महाराज, पण कीर्तनापुरतं सांगा काहीतरी एखादं नेमकं. तुकोबराय तुमच्यावर काय उपकार केला. तुकोबराय उभे झाले आणि तुकोबराय सांगायला लागले, मज निरंतर संतांचे उपकार. मज निरंतर जागविते. तुकोबऱ्या म्हणतात, बाबा साधू संतांनी मला रात्रंदिवस जागवण्याचं कार्य केलं. आणि खरंच आहे, वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी रात्रंदिवस तुम्हा मला जागवण्याचं कार्य केलं. मायबाप तुम्ही म्हणता आपण का झोपलो का? खरं सांगू का, व्यावहारिक दृष्ट्या तुम्हा मला आणि काय तर जाग आहे, पण परमार्थिक दृष्ट्या तुम्हा मला झोप लागली. व्यावहारिक दृष्ट्या जाग आहे, परमार्थिक दृष्ट्या झोप लागली. कशावरून? खरं सांगा, तुमच्या शेलुडीत एवढेच लोक आहेत का? एवढेच आहेत का? का नाही आली कीर्तनाला? नाही आले. कदाचित जर समजा उद्या गावात सकाळी अशी दौंडी दिली की या वर्षी आणि काय तर पाऊस जास्त पडल्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शंकर महाराजांच्या त्या मंदिरावर सप्ताह चालू असल्यामुळे सप्ताहाच्या ठिकाणी आणि काय तर प्रत्येकाला 50-50 हजार रुपयाचा चेक मिळणार आहे. तुम्हाला खरं सांगा, तुमच्या गावात कोण राहील? गावात राहील का कोणी? नाही. सगळे कुठे येतील? काय येतील? याचा अर्थ व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही जागे. व्यवहार सर्वांना कळतो. शेजाऱ्याची दाढी जळली तर चालेल, पण आपली बिडी पेटलीच पाहिजे.
शेजाऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपला 50 रुपयाचा फायदा कसा होईल या वृत्तीचे लोक झाली दादा हो. शेजाऱ्याचं काही झालं तरी चालतं, पण आपला 50चा फायदा झाला पाहिजे. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या आपण जागे, पण परमार्थिक दृष्ट्या आणि काय तर झोप लागली आणि त्या झोपेतून जाग करण्याचं काम फक्त संतच करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, हे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, हे भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जगाच्या स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. उठा, जाग व्हा, कर्तुम अन्यथा कर्तुमशी ज्या भगवंताची शक्ती आहे त्याचं स्मरण करा, त्याचं ध्यान करा, त्याच्या पायावर नतमस्तक व्हा. जाग करतात जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती आता जागा रे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. सुरली दल्याने, सुरली दल्याने, सुरली दल्याने, नाडोनी भाग बघा जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. सुरली दल्याने, नाडोनी भागा, सुरली दल्याने, नाडोनी भागा जागा रे भाईनो जागा. वाजवाकडे एकदा टाळी. आता जागा रे भाईंनो जागा. संतांनी जागवण्याचं कार्य केलं. बरं, संत का जागवतात? ते स्वतः जागे आहेत. बोर झाले का तुम्ही? बोर नाही झाले ना? 2च मिनिट राहिले फक्त, लक्ष देऊन ऐका. संत स्वतः जागे आहेत म्हणून तुम्ही आम्हाला जाग करतात. कारण जो स्वतः जागा आहे तोच दुसऱ्याला जाग करू शकतो. हे समजतं तुम्हाला? समजा आता एक माणूस झोपला, त्याला झोपेतून जर जाग करायचं असेल तर जागवणारा कसा लागेल? झोपेल. दोघे झोपले, कोण कोणाला जाग करणार आहे? एक माणूस जर झोपला त्याला झोपेतून जाग करण्यासाठी दुसरा जागा लागेल. अवघड वाटायला लागलो तुम्हाला? एखादा माणूस जर निर्व्यसनी आहे म्हणजे व्यसनाधीन आहे तर त्याला व्यसन सोड हे सांगण्यासाठी माणूस कसा लागेल? आता समजून तुम्हाला बोला. एखादा माणूस व्यसनाधीन आहे त्याला व्यसन सोड हे सांगण्यासाठी माणूस कसा लागेल? पेल. एखादा माणूस जर पिलेला आहे त्याला दारू सोड हे सांगण्यासाठी माणूस निर्व्यसनी लागेल ना? नाही तर मग स्वतःच पिएल. हमने शराब पी है. अबे तो क्या शराब पिएगा? शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ न हो सकता है, लेकिन इतना ख्याल रख, शराब तुझे एक दिन जरूर पिएगी. शराब तुम्हारे उम्र को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसों को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ न हो सकता है. म्हणून एक वाक्य माझं येड्याचं लक्षात ठेवा. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. पूरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनात नशा करायची असेल तर भक्तीची नशा करा.
परमार्थाची नशा करा. हे जे लोक आहेत ना, हे रात्रंदिवस भक्तीची नशा करतात, परमार्थाची नशा करतात. मायबापा हो, रात्रंदिवस. आता ही भक्तीचीच नशा नाही का? एवढ्या थंडीत शेलदातून शेलोडीत यायचं म्हणजे कशाची नशा आहे ही? हे आमचे भाऊ चेतनाला नाही. अरे शेलदापासून जर एवढ्या थंडीत इथपर्यंत येतात, कीर्तन वाजवतात आणि पुन्हा कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जातात. मग हा जो त्रास ते सहन करतात, ही नशाच आहे का नाही? नशाच आहे मायबापा हो. केली लईन वा. अरे ज्ञानेश्वर 2-3 मिनिटं राहिली, ऐका लक्ष देऊन. महिला भजनी मंडळ आहे तुमच्या गावात? आहे. पूर्वीच्या आज्या आज्या असायच्या, अशा मस्त मंदिरात यायच्या आणि त्या भजन म्हणायच्या. मायबा असं गोड भजन असायचं ते. सद्गुरु घरची दारू पेले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग. सद्गुरु घरची दारू पेले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग. दारू पे वा क्या बात है. दारू पेले एक बशी, दारू पेले एक बशी, हरिनामाची झाले पिशी, हरिना. क्या बात है. मग पाठ केलं मावले. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. ऍड्रेस आणि म्हातारी 85 वर्षाची. तुझी रे आठवण लय लय येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. वा रे वा. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. ऐका, मी कशासाठी फुटलो? नशेवून फुटलो. जर दुसऱ्याला व्यसन सोड हे सांगायचं असेल तर माणूस निर्व्यसनी असावा. नाही तर मग एक पाटील होते आमच्या गावात. तुमच्या गावात नाही पाटील? नाही. आमच्या गावातल्या पाटलाचं उदाहरण सांगतो. पाटील होते घरी आणि गावातला एक प्रतिष्ठित माणूस आला पाटलाच्या घरी. आणि घरी आल्याच्या नंतर मग आता पाटलाने त्याचं स्वागत केलं. या 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 वा वा वा, बसा 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 बसा. स्वागत केलं, त्याला पाणी वगैरे दिलं. आणि पाटील आणि ते प्रतिष्ठित पाहुणा दोघंही पलंगावर बसले. आणि बसल्या बसल्या पाटलानं खिशात हात घातला आणि खिशातून एक उठछाप बिडीचं बिंडल काढलं. उठछापच भेटते तुमच्याकडे. उठछाप बिडीचं बिंडल काढलं. एक स्वतःच्या दातात धरली आणि एक स्वतः त्या प्रतिष्ठित पाहुण्याच्या हातात दिली. आणि प्रतिष्ठित पाहुण्याच्या हातात बिडी दिल्याच्या नंतर पुन्हा पाटलाच्या लक्षात आलं आपल्या खिशात माचीच नाही. तिथं असं 2-3 वर्षाचं एक लेकरू होतं पाटलाचं. आवाज दिला पाटलानं, ए इकडे रे, इकडे. अरे तू नाही ना रे, मी ते पाटलाचं सांगतो. त्या पाटलानं स्वतःच्या मुलाला आवाज दिला. आलं ते पळत. आणि पळत आल्या पाटलानं ती दातातली बिती का बिडी काढली आणि त्या पोराच्या हातात दिली. म्हणजे एवढी बिडी पेटून आण रे. आता हे दोघं बसले होते पलंगावर घरात आणि चूल होती दारात वस्त्रीत. ती लेकरानं ती बिडी घेतली आणि ते लेकरू चालत चालत त्या चुलीपर्यंत आलं. ते विचारच करत आलं, ज्या अर्थी पप्पा बिडी ओढतात नक्की याच्यात काहीतरी मजा असली पाहिजे. कार्ट्यानं ती बिडी अशी नाही कार्यावर धरली, 2 कस तिथंच मारून पाहिले होत्या कार्ट्यानं. आता 2 झुरके मारायला थोडा वेळ लागला बापाना. हे कारच्या पळत चालू. पळत आल्याच्या नंतर मग बापाना वेळ कस काय लागला रे? ते म्हणे काय नाही पप्पा, ते जास्त वेळ नाही कार्यावर धरली म्हणे. बरं 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 बरं. आता ते धोंडूक खालून वलही झालं होतं. नवीन किनारान तोंडात घातली ती बिडी वली करून टाकली त्या पोरानं. ते वल्ल झालं ते धोंडूक. बापाच्या लक्षात आलं खालून वली झाली, कार्ट्यान बिडी ओढून. मग बाप रागावला त्या कार्ट्यावर, हराम खोरा बिड्या ओढतो. बिड्या ओढणं चांगलं आहे का मूर्खाच्या बच्चा? कोण सांगितलंय? अरे बिड्या ओढणं जर चांगले नाही मूर्खाच्या बच्चा तर चेतूनही त्वाच आणायची सांगितली ना. दुसऱ्याला बिडी ओढणं चांगली नाही हे सांगण्यासाठी स्वतः बिडी सोडावी लागेल. दुसऱ्याला व्यसन सोड हे सांगण्यासाठी स्वतः निर्व्यसनी राहावं लागेल. तसं दुसऱ्याला जाग करण्यासाठी स्वतः जाग राहावं लागेल. समाजाला जाग करणारे संत स्वतः जागे. सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया तो कबीर है, जागे और रोवे. समाज तुम्ही आम्ही सुखी आहे, जेवण करतो झोपी जातो, पण संत मात्र दुःखी आहेत. ते जागे राहतात आणि रडतात. का रडतात? अति जलद गतीनं जाणाऱ्या या समाजा अधोगतीला जाणाऱ्या या समाजाचं कसं होईल म्हणून संत रडतात. जागे का राहतात? तुम्हा मला जाग करण्यासाठी संत स्वतः जागे राहतात. ते स्वतः जागे म्हणून तुम्हा मला जाग करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे. मी अभंगाचा भावार्थ पूर्ण अभंगावर नाही बोलता आलं मायबाप हो. एका शब्दावर आणि काय तर आपण बोललो. याच शब्दावर सकाळपर्यंत जरी कीर्तन करायचं म्हटलं असतं तरी चिंता करायचं काम नाही. वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले याच्यात नवल नाही.
आपकार्यावर उपकार केला याच्यात नवल नाही. मग जगाच्या बापावर सुद्धा वारकरी संप्रदायातल्या एका साधूनं उपकार केला. त्या साधूचं नाव आहे हनुमंतर आहे. रामचंद्र प्रभूची आणि सीतेची भेट हनुमंतानं घालून दिली. हा हनुमंतानं जगाच्या बापावर केलेला उपकार आहे. असे अगणित उपकार आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त झाला असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा करा. सर्व मंडळीला धन्यवाद. मृदंगाचार्य आमचे बंधू वसुदेव महाराज रक्ताडे त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा टाळी वाजवा. गोड लेकरू आहे मायबाप. खरं सांगू 4 दिवस अगोदर माझ्या कीर्तनाला साऊंड होता भैयाचा. कोलारी नावाचं गाव आहे आपल्या परिसरामध्ये. त्या कोलारीला सौजवळ गाव आहे कोलारी. त्या कोलारीला कीर्तन होतं. आता 4 दिवस झाले माझं 13वीचं आणि भैयाचा साऊंड होता. गेल्या आमची सर्व महाराज मंडळी गायक वादक सर्व मला सांगायला लागले दादा साऊंड 1 नंबर आहे, साऊंड 1 नंबर आहे. शिरपूरच्या दादाचा आहे साऊंड 1 नंबर आहे. मी सहज बोलून गेलो. बोलता म्हणलं अरे तुमचा साऊंड जरी 1 नंबर आहे पण लाईन का तुमच्या हातात आहे का? लाईन कुठं आपल्या हातात आहे. आणि खरोखर तसंच झालं बा. बरोबर कीर्तन चालू व्हायचा टाइम आणि लाईन जायचा टाइम एकच झाला. अख्खं कीर्तन झालं मग शेवटी ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेला लाईन आली. त्या दिवशी त्याचा मूड खराब झाला. ते म्हणे दादा एवढं सुंदर तुम्ही कीर्तन करता हो कीर्तनाला लाईन नव्हती. म्हटलं जाऊ दे बाळा काही नाराज नको हो रे. कुठं ना कुठं परत योगायोग येतील. पहा भगवान परमात्मे ते शब्द खरे होतात आपले. झाले की नाही. त्या दिवशी म्हटलं लाईन राहणार नाही, राहिली नाही. आज म्हटलं त्या दिवशी तुला परत म्हटलं होतं आपलं कुठं ना कुठं भेट होईल. किती दिवसात झाली? 4च दिवसात भेट झाली मायबाप. परत आज कीर्तनाला त्याचा साऊंड आहे. म्हणून त्यालाही धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली ते आमचे पप्पा. खरं सांगू बापानं मुलावर प्रेम करावं. तेवढंच प्रेम आमचे तुळशीराम बाबा तेवढंच प्रेम करतात ना. बाळा पिळ्या माझं लेकरू आहे, माझं पिंटे आहे, माझं पोरगं आहे, एवढं प्रेम आहे माय बापा. हो खरं सांगू. आणि हे प्रेम फक्त परमार्थातच पाहण्यासाठी मिळतं गड्या. परमार्थात संसारात हे प्रेम राहिलं नाही. संसारात सक्क पोरग सख्या बापाच्या डोक्यात टेम्पो टाकायला लागले. पण परमार्थातलं प्रेम हे काही अलौकिक आहे. म्हणून बापलेकाचं नातं आहे. त्यांच्या माध्यमातूनच ही सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे विनेकरी बाबा त्यांनाही धन्यवाद. सर्व तरुण मंडळी सर्वांचं आता एकाचं नाव घेत बसत नाही. सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद. आमचे रघुदादा, माझा ज्ञानेश्वर दादा, सर्व बाबा मंडळी इकडचे आमचे हे विनेकरी सुद्धा नेहमी आमच्या कार्यक्रमाला कुठेही आणि काहीतरी सप्ताहावर सोबत असतात. त्यांनाही धन्यवाद. तसंच विदर्भ वारकरी सेवा हे आपलं यूट्यूब चॅनल जर माय बापा हो आमचे भाऊजी आहेत कदम भाऊजी म्हणून त्यांचं हे चॅनल आहे. त्यांनी जवळपास या 4-5 महिन्यामध्ये 50 कीर्तनं त्या चॅनलला माझे टाकले. नाही तर आतापर्यंत मी गेल्या 20 वर्षापासून कीर्तनं करतो. कुठं व्हॉट्सअपला फोटो आपल्याला जमतच नाही ते. व्हॉट्सअपला फोटो नाही, कुठं कीर्तन नाही, काय नाही. युट्यूबला सुद्धा कीर्तन नव्हतं माझं या वर्षीपर्यंत. पण या वर्षी ते म्हणे महाराज सगळे महाराज लोक कीर्तनाला आता युट्यूबवर आले आणि तुम्ही येत नाही. म्हटलं काय आवश्यकताच नाही आपल्याला ती ॲडव्हर्टाईज करायची. आपलं तसंही व्यवस्थितच चालू आहे. आपली टपरी जरी लहान असली तरी गिरायक आहेत आपल्या टपरीला. आणि खरंच आहे ते पहिल्यापासून. खरं सांगू मी भरपूर कीर्तन आहेत मायबाप हो. स्वतःचं मोठेपण मला सांगता येणार नाही. पण तुमच्या मायबापाच्या आशीर्वादानं या 15 वर्षामध्ये कीर्तन करत असताना खरोखरी एक रेकॉर्ड तयार झालं. बुलढाण्याच्या कारागृहामध्ये कीर्तन झालं. पांडुरंगाच्या मंदिरात, पांडुरंगात गाभाऱ्याच्या समोर, विठ्ठलाच्या समोर, पंढरपुरात कीर्तन झालं माझं. आता याच्यापेक्षा आणखी काय घेता गड्या. आपण कोणत्या संस्थेत गेलो नाही, काय नाही. एवढं दिलं देवान, भरपूर दिलं. जलने वालो की दुआ.